नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। महाड शहरात घरफोडी आणि चोरीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे वातावरण तणावपूर्ण असतानाच शनिवार दिनांक 9 मार्च रोजी पावणे 6 वाजण्याच्या सुमारास शहरातील दी अण्णासाहेब सावंत कोऑपरेटिव्ह अर्बन बँकचा तांबटआळीतील मुख्य शाखेजवळ एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याचं निष्पन्न झालं होतं। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात महाड शहर पोलिसांना यश आलंय। अत्यंत शिताफीनं 3 तासांच्या आत 2 चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केलं। हे दोघेही चोरटे परप्रांतीय असल्याचं समजतं। काही दिवसांपासून महाड शहरामध्ये बंद घरांचे टाळे फोडून मोठ्या प्रमाणात घरफोडीचे गुन्हे वाढले होते। यामुळे पोलीस प्रशासनाची चोरांनी झोपच उडवली होती। मात्र चोरांना गजाआड करण्यात पोलीस अपयशी ठरत होते। असं असताना अचानक शहरात एटीएम फोडल्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याचं वृत्त मिळालं। पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा कसोशीनं मागोवा घेतला। यावेळी एटीएम फोडणारा चोरटा शराफत अजमत खान राहणार राजस्थान हा शहरातील यात्रेमध्ये खेळण्याचे दुकान लावून बसला असल्याची माहिती मिळाली। महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निखिल वारडे आणि राम कांदे यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने तेथून पळ काढला। या दोन्ही पोलिसांनी जवळपास 1 किलोमीटर पाठलाग करत महाड बाजारपेठेतील अय्यंगार बेकरी जवळ आरोपी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या। चौकशीत त्यांचा साथीदार गुलाब इलियास खान राहणार हरियाणा याचं नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याही मुसक्या आवळल्या। एटीएम चोरी प्रकरणात 2 आरोपींना 3 तासांच्या आत पकडण्यास पोलिसांना यश आल्याबद्दल महाड पोलिसांचं सर्व स्तरावरून कौतुक होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी रामदास चव्हाण, महाड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।